मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी। मनसे मुंबई अध्यक्षपदावर आता संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली। अमित ठाकरे यांच्याकडे आता सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी असेल, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही घोषणा केलेली आहे। केंद्रीय समिती प्रत्येक गटासाठी नेमली जाणार असून प्रत्येक घटकासोबत केंद्रीय समिती संवाद साधेल। तर मुंबई अध्यक्ष अंतर्गत 3 उपाध्यक्ष असतील आणि उपाध्यक्षांच्या अंतर्गत इतर विभाग अध्यक्ष काम करतील, अशी रचना आता करण्यात आलेली आहे। मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर आता विशेष आणि मोठी जबाबदारी मनसेने सोपवलेली आहे। तर बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यासह विविध ज्येष्ठ नेत्यांकडे केंद्रीय समितीची जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे। केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे, जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल। आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची, बाळा नांदगावकर आहेत त्याच्याकडे गटाध्यक्ष जबाबदारी दिली आहे, नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्ष जबाबदारी दिली आहे, अमित ठाकरे त्यांच्याकडे शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। बरेच लोक आहेत देशामध्ये यादीमध्ये, ते तुम्हाला बरोबर सांगतो। जसं अविनाश अभ्यंकर आहेत, संजय चित्रे आहे, श्री सावंत आहे, असे बरेचसे। तसंच ठाण्याचं केलेलं आहे, ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती त्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील, अभिजित पानसे एक गोष्ट बघतील, राजू पाटील एक गोष्ट बघतील। दरम्यान अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता मोठी घोषणा केलेली आहे। मुंबई अध्यक्ष पदाची निवड देखील करण्यात आलेली आहे आणि मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे, आपण ऐकूयात। इतिहासामध्ये प्रथमच मनसेने आता मुंबईमध्ये सुद्धा अध्यक्ष देण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज ठाकरे यांनी घोषणा केलेली आहे आणि ज्यांच्या गळ्यात पहिली मुंबई अध्यक्ष पदाची माळ पडली संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। सर, आव्हान वाटतं का? याआधी तुम्ही मुंबईचे प्रश्न उपस्थित करत होता, मात्र मुंबई अध्यक्ष म्हणून आता थेट जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। एक बर्डन आहे का राज ठाकरेंनी थेट नावाची घोषणा केल्यामुळे? निश्चितपणे बर्डन पण आहे, पण मला स्वतःला चॅलेंजेस खूप आवडतात आणि निश्चितपणे हे एक आव्हान आहे। येणारी मुंबई महानगरपालिका आहे, त्यामुळे निश्चितपणे आव्हान आहे, पण आम्ही त्याला माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गटाध्यक्षांपर्यंत बांधणी या मुंबई शहरात असल्याने त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला महापालिकेला होईल। पण आजपासून मनसे मुंबई महानगरपालिका मिशन या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। नेमका कुठला अजेंडा तुमचा यावेळी मूळ मुद्दा अजेंड्यावरती असेल तुमच्या, विशेष करून? कारण मराठी अमराठी वाद सातत्याने दिसतं, मनसे नेहमी मराठी माणसासाठी पुढाकार घेतो, याशिवाय आणखी कुठले मुद्दे तुम्ही पुढे घेऊन जाता? मला वाटतं 2 एप्रिल नंतर आम्ही एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊ। या संदर्भातली आता आमची काही दिवसातच बैठक होईल। त्या बैठकीनंतर निश्चितपणे 2 एप्रिल नंतर पूर्ण या गोष्टीची चर्चा आम्ही आपल्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन करू। धन्यवाद। हे होते संदीप देशपांडे। त्यामुळे 2 एप्रिल नंतर नेमका कुठला मुद्दा घेऊन मनसे आता मुंबईच्या मैदानात उतरते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदित्य देसाईसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।